प्रशालेचे लाडके मुख्याध्यापक एम.के. माने सर, कांबळे सर, मोरे सर, बेडगे सर, स्वामी सर, मोरे मॅडम, पठाण सर, रवी माने सर, टी.बी. माने सर व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्तिक मोरे यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापक, अध्यक्ष, सर्व शिक्षकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते. आमच्या वर्गातर्फे लाभलेल्या पाहुण्यांचा स्वागतपर सत्कार होईल. फुलाचा रंग आपण विसरतो, फुलाचा रंग आपण विसरतो, कधी त्याचं उमलपणे आपल्या लक्षात राहत नाही. पण एखाद्या फुलाचा सुगंध जरी आला तरी त्याचं रंग रूप उमलल्यासह आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. आम्ही आपल्या स्मरणात राहावं म्हणून प्रेमाचा सुगंध लाभलेल्या फुलांनी प्रशालेचे लाडके मुख्याध्यापक एम.के. माने सर यांचा सत्कार करीत आहोत. तरी श्रेयस चव्हाण व समर्थ खांडेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आठवणी हसू आणतात, आठवणी हसूही आणतात, आठवणी हसू आणतात, आठवणी हसूही आणतात.
आठवण आहे प्रेमाचा परिपाक, आठवण आहे प्रेमाचा परिपाक. फूल आहे प्रेमाचा प्रतीक, फूल आहे प्रेमाचा प्रतीक. म्हणूनच पुष्पगुच्छ देऊन आम्ही सर्व शिक्षकांचे स्वागत करणार आहोत. म्हणूनच पुष्पगुच्छ देऊन आम्ही सर्व शिक्षकांचे स्वागत करणार आहोत. आमचे आवडते कला शिक्षक, क्रीडा शिक्षक श्री कांबळे सर यांचा स्वागत हैदर जमादार व प्रज्वल दगडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच इंग्रजी सोप्या पद्धतीने शिकवणारे श्री मोरे सर यांचा स्वागत श्रीपाद जाधव व सुशांत केंगार यांनी करावा अशी मी विनंती करते. तसेच श्री बेडगे सर यांचा स्वागत यशराज खांडेकर व आनंद येवते यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच श्री स्वामी सर यांचा स्वागत सुनील चंडके व सोहम मोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच गणित सोप्या पद्धतीने शिकवणाऱ्या मोरे मॅडम यांचा स्वागत साक्षी भाले व प्रीती शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच विज्ञान सोप्या पद्धतीने शिकवणारे श्री पठाण सर यांचा स्वागत गालिब तांबोळी व अमन जमादार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच श्री रविराज माने सर यांचा स्वागत सभा जमादार व सुकुमार चौगुले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच श्री टी.व्ही. माने सर यांचा स्वागत श्रेया चंडके व स्वामिनी गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आमच्या प्रत्येक कामामध्ये आम्हाला मदत करणारे श्री शिवराम काळे यांचा स्वागत सुहाना मुजावर व प्रेमिका खांडेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आमच्या वर्गात झालेल्या छोटेखानी स्वागत समारंभ संपन्न झाला. यापुढे सूत्रसंचालनासाठी मी श्रद्धा मोरे हिला बोलवत आहे. धन्यवाद. धन्यवाद संध्याराणी, खूप चांगल्या प्रकारे तू सूत्रसंचालन केले. आता यापुढील सूत्रसंचालन मी करणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या समाजसुधारकांना मी विनम्र अभिवादन करते. आता आपण या 3 थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया.
नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार मांडण्यासाठी मी माझा वर्गमित्र दत्ता परीट याला आमंत्रित करते. मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे हाच तुमचा ध्यास होता. त्यांना शिक्षणाची गोडी लावणे यासाठी जीवनभर अट्टहास होता. सूर्याप्रमाणे प्रकाश देणारे व्यासपीठ आणि व्यासपीठावरील अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रशिक्षक, चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 1827 मध्ये पुणे येथे झाला. घराच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागले. ते 10वी पर्यंत कसेबसे शिकले. अस्पृश्यांना त्यावेळी शिक्षण मिळत नव्हते. अशा वेळी दलितांच्या उद्धारासाठी महात्मा फुलेंनी आपले सर्वस्व पाहून घेण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे कार्यास लागले. बोलणे आणि करणे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्रातील समाजसुधारक यांच्या पिढीतील एक श्रेष्ठ समाजसुधारक, तसेच महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून ओळखले जाणारे महात्मा ज्योतिबा फुले बहुजन समाजधार, शिक्षण स्फूर्ती देणारे ठरवले. शिक्षण आणि समता या दोन गोष्टीत फुलेंनी आपले जीवन वाहून नेले. शूद्र आणि स्त्रियांना शिक्षणाचे दोर खुली करण्यासाठी महात्मा फुलेंनी आयुष्यभर काम केले. मुली शिकल्यानंतर पुढची पिढी ज्ञानी होईल यावर त्यांचा अटळ विश्वास होता. त्यांच्या जीवनाची चतुसूची म्हणजे सदाचार, विवेक, न्याय, प्रगती आणि सहिष्णुता होय. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दत्ता. तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते खूप महत्त्वाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडण्यासाठी मी माझी वर्गमैत्रीण अंजुम मुजावरीला आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठावरील वंदनीय गुरुजन व माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंजुम मुजावर. मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगण्यास उभी आहे. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतला तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही, कधी फिटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भारतीय राजघटनेचे शिल्पकार होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. हाथों में किताब और जेब में पेन, यही तो बाबा साहेब के दिन है, यही तो बाबा साहेब के दिन है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपासून खूप हुशार व महत्त्वाकांक्षी होते. ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत होते. अनेक हाल, अपेक्षा, अपमान सहन करून त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले. त्यांना वाचनाची खूप आवड होती. पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले वैयक्तिक होते. त्यांच्या सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकात खूप रमायचे. त्यांना वाचनामुळे मनन चिंतन करण्याची सवय लागली. महार समाजातील मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले वैयक्तिक होते. मॅट्रिक नंतर त्यांनी आपले पुढचे शिक्षण सुरूच ठेवले. शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कोल्हापूर स्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज व बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी खूप सहकार्य केला. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचा व घटना तयार करण्यासाठी घटना समिती नेमण्यात आली. प्रत्यक्ष घटना लिहिण्याचे काम मसुदा समितीकडे होते. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांनी आपल्या देशाचा व घटनाचा अभ्यास करून आपल्या सहकार्याच्या मदतीने घटना समिती तयार केली. त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन राजघटना तयार केली. अंधारच होता ज्याच्या नशिबी त्याने प्रकाशाचा दान दिला, अंधारच होता ज्याच्या नशिबी त्याने प्रकाशाचा दान दिला. तुमचे म्हणावे किती उपकार बाबासाहेब, तुम्ही देशाला संविधान दिला, तुम्ही देशाला संविधान दिला. धन्यवाद. धन्यवाद अंजुम. ती लढली म्हणून आम्ही घडलो, ती लढली म्हणून आम्ही घडलो. सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडण्यासाठी मी इयत्ता 8वीतील सानिका मोरे हिला आमंत्रित करते.
स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती. म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे सर्व शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सानिका भीम मोरे. मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या भारतातील पहिली शिक्षिका म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात काढली आणि त्या शाळेत शिकवण्याचे काम सावित्रीबाईंनी सुरू केले. अशा त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड फेकत पण त्या डगमगल्या नाहीत. सावित्रीबाईंनी गोरगरीब, अनाथ व विधवांना आधार दिला. बालविवाह, केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा संदेश दिला. त्यांनी काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाजजागृती केली. अखेर 10 मार्च 1897 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम. आज इयत्ता 6वीच्या वर्गातर्फे घेण्यात आलेल्या बालसभेत मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद सानिका. यानंतर इयत्ता 7वीतील साक्षी वाघमारे हिने आपले विचार मांडावे. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी प्रणाम त्या महामानवाला. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजींवर, गाणे येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणा सर्वांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच भारताचे पहिले कायदा मंत्री असे महामानव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा मी जय जयकार करते, कारण त्यांनी केलेले महान कार्य हे सर्वात मोठे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. डोळ्यामधून कोसळणाऱ्या अश्वांना मुभी आहे, डोळ्यामधून कोसळणाऱ्या अश्वांना मुभी आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच आज मी स्वाभिमानाने उभी आहे, स्वाभिमानाने उभी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर विचारक, समाज सुधारक तसेच अस्पृश्यता समाजाची अस्मिता जागवणारे पहिले महामानव होते. कुठल्याही समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील स्त्रियांची प्रगती पाहिली पाहिजे असा त्यांनी विचार मांडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले, म्हणूनच ते बौद्ध गुरु मानले जातात. म्हणूनच त्यांच्या महापरिनिर्वाणाला बौद्ध संकल्पनेमधील शब्द घेण्यात आला. तेव्हा महापरिनिर्वाण दिन म्हणजे 6 डिसेंबर 1956 साली त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात. दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात. होतात तुम्ही गरीबच, मात्र या देशाचा कोहिनूर होऊन गेलात, कोहिनूर होऊन गेलात. आज इयत्ता 6वीच्या वर्गातर्फे घेण्यात आलेल्या बालसभेत मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम. धन्यवाद साक्षी. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार. ती सावित्री आज जगाची शिलेदार, जगाची शिलेदार. सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडण्यासाठी मी इयत्ता 7वीतील 9व्या बेडगे हिला आमंत्रित करते.
सोसुनी अनंत यातना शिकवलीस तू स्त्रियांना, धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, थोरवी तुझी गाताना. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करणार आहोत. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्री फुले आणि ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुसातल्या बुधवार पेठेतील मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले यांनी बालकी विवाह, केशोपन आणि सतीप्रथा यांना विरोध केला. काव्यफूल, 52 काशी, सबोध हे लोकप्रिय काव्यसंग्रह लिहिले. जाता जाता एवढे म्हणू इच्छिते, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. 3 जानेवारी नमन करू क्रांतीज्योतीला, सावित्रीबाईच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनांचा, मान मिळाला बालिका दिनांचा. आज इयत्ता 6वीच्या वर्गातर्फे घेण्यात आलेल्या बालसभेत मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद नव्या. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार मांडण्यासाठी मी इयत्ता 8वीतील श्रावणी मोरे हिला आमंत्रित करते. आधुनिक भारताचा शिल्पकार बनला दीनदुबळ्यांचा आधार, त्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, असे ज्ञानदाते महात्मा ज्योतिराव फुले, असे ज्ञानदाते महात्मा ज्योतिराव फुले. सर्वांना नमस्कार. माझे नाव श्रावणी मुरारी मोरे. मी इयत्ता 8वीत शिकते. विद्या विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना शूद्र खचले, इतके सारे अनार्थ एका अविद्येने केले, इतके सारे अनार्थ एका अविद्येने केले. महात्मा फुले हे समाजसुधारक, विचारक व क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले व ते त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले, आईचे नाव चिमणाबाई फुले असे होते. त्यांनी स्त्रियांना साक्षर बनवण्यासाठी झटले व पुण्यातील बुधवार पेठेत 1847 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली व त्यांनी 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक कायदा ग्रह सुरू केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तळागाळातील प्रत्येक लोकांपर्यंत शिक्षण घेण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वाव दिला व त्यांना महात्मा म्हणून पदवी मिळाली. त्यांना स्त्री शिक्षणाचे जनक असे सुद्धा म्हणतात. ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी झिजले, जे होऊनी चंदन, त्यांना माझे त्रिवार वंदन. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. आजच्या इयत्ता 6वीच्या बालसभेत मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद श्रावणी. यानंतर मी माझी वर्गमित्र नाजमीन तांबोळे हिला आमंत्रित करते. अंधाराला ज्यांनी दिवा दिला, अंधाराला ज्यांनी दिवा दिला, तोच आहे भारताला संविधान दिला, तोच आहे भारताला संविधान दिला. सन्माननीय व्यासपीठावर मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या येथे उपस्थित मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नाजमीन आहे. आज मी आपणासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी विचाराचे होते. शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला, पण ते मुळीच खचले नाही. त्यांनी अस्पृश्य दीनदलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले. त्यानंतर ते आपल्या मायदेशी परतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीनदलित समाजाचा न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने, सत्याग्रह केले. अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद नाजमीन.
माणूस धर्म करिता नाही, धर्म माणूस करिता आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा बहुमोल विचार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडण्यासाठी मी इयत्ता 7वीतील योगिता पाटील हिला आमंत्रित करते. फूलों की कहानी बहारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. हम नहीं किसी के गुलाम, क्योंकि हमारी कहानी आंबेडकर जी ने लिखी. नमस्कार, माझे नाव योगिता पाटील. मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा अर्थ बाणेदार ते स्वभावाचे, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू ज्यांचा सर्व समाजाचा विकासाचा व बदल समाजात घडून आणणारे, आनंद सर्व समाजाचा जीवनी आणला, बेधडक केला सत्याग्रह 14 तळ्याचा, डगमगले नाही ते संकटे आल्यावर, करते ते समाज उन्नतीचे, रचिये ते भारतीय संविधान. अनेक वर्ष अन्यायाच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता मिळणे सुद्धा कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना अधिकार मिळवून देण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. अशा या महामानवाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा क्रांतिकार संदेश सर्वसामान्यांना दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे मत होते की सर्व समस्या मनुस्मृतीमुळे निर्माण झाले आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती ग्रंथ दहन केला. भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. अशा या महामानवाचा 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपणा सर्वांसाठीच खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहेत. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास अधिक आवडतो. अशा या महामानवाला पुन्हा एकदा करते मी वंदन. आज जिंदगी फाईन आहे, आज जिंदगी फाईन आहे, कारण संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साईन आहे. आज इयत्ता 6वीच्या वर्गातर्फे घेण्यात आलेल्या बालसभेमध्ये मला बोलण्याची संधी दिले म्हणून मी त्यांचे आभार मानते. जय भीम. धन्यवाद योगिता. यानंतर मी माझी वर्गमैत्रीण कोमल काळे हिला आमंत्रित करते. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिनी उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिनी उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. सन्मान्य व्यासपीठावर मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कोमल काळे आहे. आज मी आपल्यासमोर भारतातील पहिली शिक्षिका, वेदांची जननी, क्रांतिकार ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. मित्र हो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळी स्त्रियांचे शिक्षण घेणे महापाप म्हणले जाई. अशा परिस्थितीत ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी 1888 मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकोत्तर विरोध केले, पण त्या डगमगल्या नाहीत. सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर शेण, चिखल व दगड फेकत होते, तरी त्याने आपले कार्य खंबीरपणे सुरूच ठेवले. सावित्रीबाईंनी गोरगरीब, विधवा व अनाथालयाला आधार दिला. बालविवाह, सती, केशवपण अशा अनेक क्रूर प्रयत्नांना विरोध केला. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा संदेश दिला. त्यांनी काव्य फुले, बावनकशी, सोबोधर, रत्नकर काव्यसंग्रह लिहून समाजाला जागृत केले. 10 मार्च 1897 साली सावित्रीबाईंचे निधन झाले. सावित्रीबाई समाजापुढे एक आदर्श आहेत.
आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीवर आहेत ते सावित्रीबाईमुळेच. अशा ज्ञानज्योतीस क्रांतीज्योतीस माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कोमल. कडू गोष्ट गोड करता येत नाही, कडू गोष्ट गोड करता येत नाही. कोणत्याही गोष्टीची चव बदलता येते, कोणत्याही गोष्टीची चव बदलता येते, पण विष अमृतात बदलता येत नाही, विष अमृतात बदलता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडण्यासाठी मी माझी वर्गमैत्रीण वर्षा बिराजदारीला आमंत्रित करते. भारतरत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे, त्यांच्या पुढे आम्हाला वाटते सूर्य आणि चंद्रही छोटे. सर्वांना नमस्कार. माझे नाव वर्षा आहे. आज मी आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय राजकीय शिल्पकार आहेत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1881 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. सत्याग्रह, मनुस्मृती, दहन, काळारामध्ये प्रवेश, पुणे बिल अशा अनेक सामाजिक कार्य त्यांनी केली. त्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संधी दिला. दुष्वाने 6 डिसेंबर 1956 रोजी महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांचे कार्य आणि विचार आपल्याला सदैव प्रेरणा देतात. त्यांनी जातीत अन्याय दूर करण्यासाठी संघर्ष केला. ते सर्वांना समान हक्क मिळावे म्हणून ते नेहमी प्रयत्नशील राहिले. शिक्षणाविषयी अस्वस्थ असणार होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अफाट कष्ट केले. वडिलांच्या विचारांचा पगड आंबेडकरांना होता. त्यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकात खूप रमायचे. त्यांना पुस्तकामुळे मनात चिंतन करण्याची सवय जुळली. कुशाल बुद्धिमत्ता व उत्तुंग व अखंड चळवळी आपल्याला राष्ट्रीय राजकीय शिल्प अशा यथो क्रांतिवादकला अभिवादन करून थांबते. जय हिंद. धन्यवाद वर्षा. तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा, घडो देशसेवा. तुझ्या चिंतनेने एकमय समाज हवा, एकमय समाज हवा. तुझ्या वात्सल्य प्रेरणेने राष्ट्र घडवू आम्ही, राष्ट्र घडवू आम्ही. हे सावित्रीबाई, तुला वंदितो आम्ही, तुला वंदितो आम्ही. सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडण्यासाठी मी माझी वर्गमैत्रीण राधिका डिगे हिला आमंत्रित करते. किती भोगले किती सोसले, किती भोगले किती सोसले, तरी तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेखींनी गिरवले. नमस्कार, माझे नाव राधिका राजकुमार डिग्गे आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या सर्व मित्रांनो, आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाला. ज्योतिबांनी लग्नानंतर त्यांना लिहायला वाचायला शिकवले. सावित्री तूच सोसलेस दगड आणि धोंडे, सावित्री तूच सोसलेस दगड आणि धोंडे, रोवलेस झेंडे शिक्षणाचे. सावित्रीबाईंनी पहिली शाळा पुण्यामध्ये काढली. शाळेत मुलींना शिकवायला जाताना लोक त्यांच्यावर दगडफेक केली, शेणही फेकून मारले, तरीही त्या डगमगल्या नाही. मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी. तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी. पहिलं मुलींना फक्त चूल आणि मूल हेच होतं. ज्यावेळेस सावित्रीबाईंनी मुलींना शिकवण्याचा पुढाकार घेतला म्हणूनच आज मुलगी प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद राधिका. यानंतर मी माझी वर्गमैत्रीण कडाबाई दगडे हिला आमंत्रित करते. जिच्यामुळे शिकली ती दुबळ्यांच्या मुली, जिच्यामुळे शिकली ती दुबळ्यांच्या मुली, ती ज्ञानदाती, ती ज्ञानदाती सावित्रीबाई फुले. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. सर्वप्रथम मी त्यांना वंदन करते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी थोर विचारवंत ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, भारतीय स्त्री मुक्तीच्या, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या, ज्यांच्यामुळे आज स्त्री सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. कदाचित नसत्या तर
कित्येक मुली आजही चूल आणि मूल धरून बसल्या असत्या. अज्ञान हा माणसाचा शत्रू, त्याला दूर करण्यासाठी, स्त्री पुरुष भेद मिटवण्यासाठी, जातीभेद मिटवण्यासाठी महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेच्या शिक्षिका म्हणून, मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई काम करू लागल्या. बुद्धिमान विद्यमान असणाऱ्या सावित्रीबाईंचे लेखनाचे, वाचण्याचे पडसाद त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यातून दिसून येऊ लागला. म्हणून विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतका अनर्थ एका अविद्येने केले. हे ज्योतिबांचे शब्द नेहमी सावित्रीबाईंच्या कानावर पडत होते. म्हणूनच सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचा विद्यादानावर विशेष भर होता. त्यांच्या मते आळस, परालंबन वगैरे दुर्गुण वाढविण्यास, मनुष्याच्या सद्गुण वाढविण्यास सद्गुण वाढविण्यास उपयुक्त धर्म असलेले तर तो फक्त विद्यादानच होय. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री या जगाची शिलेदार, जगाची शिलेदार. अशा क्रांतिज्योतींना माझे कोटी कोटी नमन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. धन्यवाद कडाबाई. खूप छान, सर्वजण खूप सुंदर आपले विचार आपणासमोर मांडले. मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना म्हणजेच कार्तिक मोरे यांना विनंती करते की आपण आपले विचार मांडावे. विद्यार्थी मित्रांनो, मला बालसभेचे अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या धन्यवाद देतो. आपण इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी या विद्यार्थ्यांचे विचार ऐकले. त्यातून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यांची, विचारांची माहिती मिळाली. कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणारे देत जावे, घेणारे घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचेच हात घ्यावे. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आज आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरले आहे. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. खूप छान. अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आणि आता मी आभार प्रदर्शनासाठी मी माझी वर्गमैत्रीण पूजा खांडेकर हिला आमंत्रित करते. धन्यवाद. सूर शब्दांच्या ओटी आली की शब्द सुरांच्या ओटी, सूर शब्दांच्या ओटी आली की शब्द सुरांच्या ओटी, कुठून जुळल्या कुणानं कळल्या अशा या रेशीमगाठी, कुठून जुळल्या कुणानं कळल्या अशा या रेशीमगाठी. ऋणानुबंध ठाऊक नव्हते एकमेकांना शोधित होते, ऋणानुबंध ठाऊक नव्हते एकमेकांना शोधित होते. नाते तसे जुनेच होते आगमन झाले शिवयोगाचे, नाते तसे जुनेच होते आगमन झाले शिवयोगाचे. नाते जुळे निमित्त होते कार्यक्रमाचे, नाते जुळे निमित्त होते कार्यक्रमाचे. होते हे बंद रेशमाचे, होते बंद रेशमाचे. आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद देते. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते, पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते. चांगल्या माणसाच्या सानिध्यात जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. तुमच्यासारखी चांगली माणसे भेटली म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहू हीच सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण त्यानंतर आपण पुन्हा नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, ती नव्या आयुष्याची सुरुवात आहे, ती नव्या आयुष्याची सुरुवात आहे. आज आमच्या इयत्ता 6वीच्या वर्गाच्या या बालसभेला प्रशालेचे लाडके मुख्याध्यापक श्री M.K. माने सर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आमचे वर्ग शिक्षक श्री बागल सर यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच आम्हाला प्रत्येक कामात मदत करणारे गोटूदादा काळे यांनी आम्हाला कामात खूप मदत केली. आमच्या वर्गातील सर्वजण खूप कष्ट घेतले. विशेष करून उत्तम इंडे, आविष्कार मोरे, जगदीश खंदारे, अखिल मुल्ला, गालिब तांबोळे, सुनंदा कांबळे, मालन जमादार, अमीना बेग, ऋतुजा पोद्दार यांनी या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच संध्याराणी आणि श्रद्धाने अतिशय सुंदर पद्धतीने सूत्रसंचालन केले.
ज्ञानेश्वरी घाटगे व श्रीपाद जाधव यांनी व्यासपीठ व्यवस्था केली. गोटूदादा यांनी ध्वनी व्यवस्था केली. या सर्वांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद देते. तसेच हा कार्यक्रम शांत चित्तेने ऐकून घेतला त्याबद्दल इयत्ता 6वीच्या वर्गातर्फे आभार मानते. तसेच हा कार्यक्रम संपला असे अध्यक्षाच्या वतीने जाहीर करते. जय हिंद.